नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता नागराजने अखेर स्वतःच्या पापांची कबुली सुमन समोर दिलेली आहे. परंतु आता सगळं जे ते काही बोलतोय ते सगळं आता मोबाईलमध्ये रेकॉर्ड होत आहे. याची कल्पनाही त्याला नाहीये आणि त्यालाही समजत नाहीये की त्याची ही शेवटची खेळी ठरणार आहे. त्यामुळे आता नागराज जे काही अगदी शहाणपणा करून सुमन समोर बोलून दाखवणार आहे. सुमन, अर्जुन, साहिली तिघजणही मिळून आता नागराजला चांगलंच कसाट्यात पकडणार आहे. आता नागराजने स्वतःच्या पापांची जेव्हा स्वतःच्या तोंडाने कबुली देणार तेव्हा हा त्याचा जो काही व्हिडिओ आहे तो अर्जुन हा सगळ्यांसमोर दाखवणार आणि रविराज बाकीचे सगळे आणि पोलिसांना देखील नागराजची ही व्हिडिओ क्लिप जेव्हा मिळणार तेव्हा मात्र आता नागराजची पूर्णपणे वाट लागणार आहे. नागराज आता कशा प्रकारे जेलची खडी खोडायला जाणार आहे हे सगळे आपल्याला आजच्या या भागात पाहायला मिळेल. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण मालिकेत पाहत होतो की अर्जुन आणि सायली हे दोघजणही खरं तर प्रियाच्या बाबतीत काही करताना दिसतात. म्हणजे अर्जुन सायलीला प्रिया आणि नागराज यांच्याबद्दल तर संशय आलाय, कारण की नागराज सारखा प्रियाच्या बाबतीत तिच्याशी का कॉन्टॅक्ट ठेवण्याचा प्रयत्न करतोय. कारण महिप्त तर आता जेलमध्ये, मग नेमकं नागराजच आणि प्रियाच चाललंय तरी काय असा प्रश्न त्यांना पडत असतो. परंतु नागराज हा सारखा प्रियाला कॉल करण्याचा ट्राय करत असतो, परंतु प्रिया फोन उचलत नसते. आता खरं तर आपले आता पुढचे प्लन काय असणार आहेत हे त्याला ठरवायचं असतं, परंतु प्रिया फोन उचलत नसते. त्यामुळे नागराज एक मूर्खपणा करून बसतो. नागराज आता जे लोकेशन असत सुमनच्या फोनच ते लोकेशन ट्रेस होण्यासाठी तो मुद्दामच महिपच्या घरापाशी जातो आणि ते लोकेशन ट्रेस होण्यासाठी तो तिथे जाऊन उभा राहतो, जेणेकरून पोलिसांना जे काही सुमनच्या फोनच लोकेशन मिळेल ना ते महिपच्या बंगल्याजवळ मिळेल. मग या सगळ्या गोष्टी अशा प्रकारे त्यांना अडकवायचं. हे सगळं आता अर्जुनला अडकवायचं कसं, तर असं महिपने आता पोलिसांनाच अगदी दिशाभूल करण्यासाठी हे मोठं टोकाच पाऊल उचललेलं दिसते. त्यामुळे नागराज हा महिपच्या बंगल्याजवळ जाऊन तिथे लोकेशन त्याने ऑन करून पुन्हा मोबाईल बंद करून टाकला, परंतु प्रिया फोन उचलत नाहीत. यामुळे त्याला जास्तच टेन्शन येते. आता प्रियाने जर कॉल उचलला असता तर घरातली तिकडची सिच्युएशन याबद्दल सगळा अंदाज घेता आला असता. त्यामुळे नागराजला आता टेन्शन येत की करू तरी काय. तर इथे आता या सगळ्यामध्ये चैतन्य हा पोलिसांशी बोलतो आणि पोलिसांकडून त्याला कळतं की पोलीस फोन जे काही लोकेशन आहे सुमनच्या ट्रेस झालेला आहे महिपच्या बंगल्याजवळ. त्यामुळे अर्जुन हा त्याला सांगतो की तू लवकरात लवकर महिपच्या बंगल्यावरून कोर्टाची ऑर्डर घे की तिथे आपल्याला छापा टाकायचा आहे, जेणेकरून तिथून आपल्याला काहीतरी महत्वाचे पुरावे सापडू शकतात. आता अर्जुन आणि इन्स्पेक्टर हे दोघजणही महिपच्या बंगल्यावर धाडत टाकतात. तिथे काही त्याला नागराच्या विरोधात पुरावे सापडतात आणि सिटी हॉस्पिटलची फाईल, त्यामध्ये नागराजला पेमेंट केल्याच बिल, सगळ्या गोष्टी, या सगळ्या संशयाची सुई ही आता नागराजच्या दिशेने वळताना दिसते. आणि त्यामुळे अर्जुन आणि इन्स्पेक्टर हे दोघेही विचार करतात की नक्कीच या नागराजच्या महिपशी पुराण काहीतरी संबंध असू शकतो. आता अर्जुन आणि साहिला आतल्या आत तर ही चुणूक असतेच की 22 वर्षापूर्वीचा जो काही अपघात घडवणारी मास टर्माइंड व्यक्ती ही नागराजच असू शकते, पण त्याच तसा आपल्याकडे कोणताही पुरावा नाही. मग आता नेमकं करायचं तरी काय हा प्रश्न या सगळ्यांना पडलेला असतो. आता इन्स्पेक्टर म्हणतात की मी महिप्तकडून प्रत्येक वेळेला वधवून घेतलं, परंतु महिप्त काहीही सांगायला तयार नाहीये. महिप्तला मी हरतरीने विचारलं की तुला कशा प्रकारे या सगळ्या गोष्टींचा शोध घ्यावा लागेल किंवा बाकीच्या गोष्टी, तरीही महिप्त काही सांगायला तयार नाहीये. आता इन्स्पेक्टर सावंत म्हणतात की मला असं वाटत की महिप्तला मारूनही किंवा 3rd डिग्री टॉर्चर देऊनही काहीही उपयोग होत नाहीये. तर आता नक्की नागराजच सत्य बाहेर येईल कसं. अर्जुन आणि साहिली पूर्णपणे विचार करतात
की काहीतरी असा प्रयत्न केला पाहिजे जेणेकरून संपूर्णपणे नागराज स्वतःच्याच तोंडून त्याने कबूल केल पाहिजे की हे सगळं काय चालू आहे म्हणून. त्यानंतर मग आता इथे नागराजच्या बाबतीत काय विचार करावा, कसं करावं, या सगळ्याच प्लॅनिंग साहिली आणि अर्जुन टीम सुरू असतं. तर नागराज हा सारखा प्रियाला फोन करत असतो, परंतु प्रिया काही फोन उचलत नाही. कुठल्या कोपऱ्यात जाऊन मेली हे नागराजला वाटत असत की आता ही झाले तरी काय, ही फोन का बर उचलत नाहीये. आणि अर्जुन आणि सायली हे दोघजणही प्रियावर अगदी बारीक लक्ष ठेवून आहेत, कारण की त्यांना अगदी व्यवस्थित माहिती आहे की प्रिया ही इकडची खबरी नागराज काकाला ती सगळ्या खबरी देते आणि सगळं सत्य सांगते. हे अर्जुन आणि सायली यांना माहीत असतं. त्यामुळे अर्जुन आणि सायली हे अगदी शांतपणे प्रियावर लक्ष ठेवून असतात. प्रियाला अगदी सोजवासून बनण्याचं नाटक करायचं असतं, म्हणजे ती सगळ्यांसाठी नाश्ता काय, स्वयंपाक काय, सगळं काही बनवायची तयारी दाखवते. म्हणून प्रिया किचनमध्ये काम करत असताना सायली हे सगळं काही बघत असते आणि सायली म्हणते की मला ही एकच यावर चांगली आयडिया सुचते. सायली मनातल्या मनात विचार करत असते की जर मी या प्रियाला इथेच असं स्वयंपाकघरात किंवा कुठल्या कामांमध्ये गुंतवून ठेवलं तर मात्र ती कुठल्याही प्रकारे कुठल्याही वाईट विचार करण्याच्या नादालाच लागणार नाही. जर ती या घरात सतत अशी कामच करत राहिली ना, तर मात्र नागराज काकांना ती कोणत्याही प्रकारची मदत करू शकणार नाही. तिला जर असंच अडकवून ठेवलं तर मात्र काहीतरी नक्कीच घडू शकतं. त्यामुळे आता प्रत्येक वेळेला सायलीने जबाबदारी दिलेली असते ती प्रियाला. सायली ही प्रियाला म्हणते की हे बघ, तुला असंच हवं आहे ना, म्हणजे खरंच तू या घरची उत्तम सून व्हाव असं तुला वाटतं ना, तर तुला मी संधी दिली. तुला किचनमध्ये आम्ही येऊ देत नाही किंवा स्वयंपाक करू देत नाही अशीच तुझी तक्रार आहे, बरोबर ना. तेव्हा मग प्रिया ही मुद्दाम सोजवळसपणाने बोलते की होग सायली, म्हणजे ना मला माझ्या माणसांसाठी करायचं काहीतरी खूपच करायची इच्छा आहे, परंतु मला कोणी संधी देत नाही. त्यामुळे मग सायली विचार करते की ठीक आहे, चालेल, एक काम करूया, पण तुला मी संधी देते, ते पण पुढच्या 10 दिवसांसाठी. हे ऐकून आता प्रिया तर खूप खुश होते. ती म्हणते की हो चालेल. मग सायली तिला म्हणते की ठीक आहे, एक काम करायचंस तू आता प्रिया, पुढचे 10 दिवस ना मी काहीही करणार नाही. हा अगदीच जर गरज लागेल तर मी तिथे असेल. मी तुझ्यावर सगळं काही टाकणार नाहीये, पण एक गोष्ट नक्की करू शकते मी की तुला मी संधी देऊ शकते, आणि तेही अश्विन भाऊजींसाठी. हे ऐकून तर आता प्रिया विचार करते की चला, म्हणजे मी इथे सगळ्यांच्या मनामध्ये म्हणजे मान स्थान निर्माण करण्यासाठी योग्य ठरणार आहे. तेव्हा सायली तिला बोलून दाखवते की आता तू एक काम कर प्रिया, तू ना सकाळचा नाश्ता म्हण किंवा संध्याकाळच जे काही तुझं स्वयंपाक असेल ना, किंवा दुपारच जेवण, हे सगळं ना तू बनवत चालेल, आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही. फक्त ना सगळ्याची व्यवस्थित तयारी कर. कसं आहे ना, अगोदर तू जेवण बनवणार, त्यानंतर मग आम्ही तू काहीतरी गोंधळ घालणार, सगळेजण थोड्या वेळासाठी काय होणार, उपाशी राहणार, मग मी जेवण बनवणार. त्यापेक्षा तू एक काम कर, तू जे काही स्वयंपाक बनवशील ना, तो अगदी व्यवस्थित विचारून सगळं बघून कर. जर तुला काही डाऊट असेल तर तू कल्पना आईला किंवा मला विचारू शकतेस, काहीच प्रॉब्लेम नाही. पण या घरची जबाबदारी आता निदान जेवणाची तरी मी तुझ्यावर टाकते. असं म्हटल्यावर आता इथे प्रियाला तर आनंद झालेला असतो, परंतु तिला डोक्याला एक वेगळाच ताप असतो. ती म्हणते की बापरे, खरं तर हे सगळं दिव्यच वाटत. मला इतकं सगळ्यांसाठी जेवण बनवणं, तेही मला जरा कठीणच वाटते. पण ठीक आहे, जर हे मी सगळं पार काढू शकले तर नक्कीच माझ्याशी घरातले सगळेजण चांगले वागतील, आणि अश्विन तो पण माझ्याशी चांगलं वागेल, निदान माझी बाजू तरी घेईल. म्हणूनच आता ती विचार करते की ठीक आहे सायली, तू दिलेस ना मला चॅलेंज 10 दिवसांचं, ते मी पूर्ण करून दाखवते. फक्त एवढंच आहे की मला जर अगदीच काही जमलं नाही तर मी मात्र
तुझी मदतला मागेन हा. तेव्हा मग सायली म्हणते की हो, हरकत नाही अगं, मी इथेच आहे, आम्ही कुठेही जाणार नाहीये. पण मात्र तुझं तुलाच करायचं हा. तुला जर काही गरज लागली, अगदीच काही अडलं, तर तू त्यावेळेला माझी मदत मागू शकते. असं म्हणून आता सायली हिने चांगलंच प्रियाला कोंडीत पकडलेलं असतं आणि प्रियाला घरच्या कामांमध्ये बिझी ठेवून सायली आणि अर्जुनने एक वेगळीच रणनीती आखलेली असते. प्रियाला कामांमध्ये बिझी ठेवायचं आणि नागराज काकाला एकट पाडायचं, हाच खरतर अर्जुन आणि सायली यांचा प्लॅन असतो. आता सायली ही अर्जुनला म्हणते की अर्जुन सर, आपण एक तर टप्पा पूर्ण करू शकलो. मला तुम्हाला माहिती आहे का मी ही सगळी संधी साई प्रियाला का बर दिली? तेव्हा अर्जुन म्हणतो की नाही, मला खरंच माहीत नाही. तेव्हा मग ती बोलून दाखवते की तुम्हाला माहिती आहे, मगाशी जेव्हा किचनमध्ये प्रिया काम करत होती ना, तिला नागराज काकांचे कॉल येत होते. याच्यावरून मला लक्षात येते की नागराज काका नक्कीच काहीतरी गडबड करण्याचा प्रयत्न करतात. मग अर्जुन म्हणतो की सायली, तुला काय म्हणायचं की जो काही फोन नंबर ट्रेस झालाय महिपाच्या बंगल्याबाबार, तो नागराज काकाने ते केलं असेल. तेव्हा मग ती म्हणते की हो, नक्कीच त्यांनी करू शकले असतील. असो, मग आता नागराज काकालाच कसंतरी कोंडीत पकडायचं. नेमकं हे सगळं का वागतात ना, कशासाठी करतात, या सगळ्या गोष्टी आता कशा शोधायच्या, या सगळ्याचा विचार आता अर्जुन आणि सायली हे करत असतात. आता अर्जुन सायली म्हणतात की आपण एक काम करूया, आता आपण एक शेवटचा निर्वाणीचाच घाव घालूया. नागराज काका हा स्वतःला फार शांत समजतोय. पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे जे काही लोकेशन ट्रेस झालं ते महिपच्या बंगल्याबाहेर झालं आणि महिपच्या बंगल्याबाहेरचे जे काही सीसीटीव्ही फुटेज, ते सगळे सीसीटीव्ही फुटेज आता पोलिसांनी पाहिले आणि त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये हे स्पष्टपणे दिसलं की या सगळ्याच्या मागचा मास्टर माइंड हा नागराज काका. त्या बंगल्याच्या बाहेर जाऊन सीसीटीव्ही फुटेज आम्ही बघितले आणि तिकडे नागराज काकाच होता, हे सगळं दिसून आलं. आता मग सायली म्हणते की आपण आता सुमन काकूला भेटलं पाहिजे, म्हणजे सुमन काकूशी बोलून सगळ्या गोष्टींचा आपल्याला छान असा सगळा काही उल्लेख करता येईल. मग सुमन काकूला सायली भेटते आणि तिला ती सांगते की हे बघ काकू, आपल्याला असा प्लॅन करायचा आहे, म्हणजे तू वेडेपणाच नाटक करायचं, कळलं? म्हणजे आपला जो प्लॅनचा भाग आहे तोच पुढे कंटिन्यू करायचं, पण असं काहीतरी करायचं ना जेणेकरून समोरून नागराज काका हा तोंड उघडेल आणि जेव्हा तो तोंड उघडेल ना, तेव्हा त्याच्या समोर कुठेतरी कॅमेरा लपवलेला असेल. अशी सेटिंग आपण करूया. तेव्हा मग आता सायली म्हणते की बरं, समजेल तुला कसं करायचं, काय करायचं. तेव्हा सुमन जराशी घाबरलेली असते. सायली तिला म्हणते की हे बघ, काळजी करू नको, आम्ही बाहेरच असू, फक्त तुझ्या इकडचा जो मोबाईल आहे ना, त्याच लोकेशन हे आम्हाला शेअर झालेलं असेल आणि तुझ्या इथे जो काही व्हिडिओ रेकॉर्ड होतोय ना, ते सगळं काही आम्हाला आमच्या मोबाईलमध्ये दिसेल. म्हणजे हे सगळं जे काही चालू आहे ना, सगळ्या गोष्टी आपण व्यवस्थितपणे करूया. पण आता नागराज काकाला अडकवायचं म्हणजे अडकवायचंच. महिपातही तोंड उघडायला तयार नाहीये, म्हणून काही झालं ना तरीही आपण आता हरायचं नाहीये. एक गोष्ट लक्षात घे सुमन काकू, आज जर आपण चुकलो तर मात्र कधीही आपण हे सगळं करू शकणार नाही. त्यामुळे आज आपण जे काही करायचं ते सावधगिरीने, काकाला जराही संशय येऊ द्यायचा नाही की आपण त्याच्या माघारी हे सगळं करतोय किंवा त्याला अडकवण्यासाठी हा आपण सगळा सापळा रचलेला आहे. आता सायली ही अर्जुनला म्हणते की अर्जुन सर, आपल्याला कॅमेरा हा समोरच ठेवावा लागेल आणि जिथे सुमन काकू बसलेली असेल ना, याच ठिकाणी नागराज काका हे सगळं कबूल करणार आपल्याला. तर माहिती आहे. अर्जुन म्हणतो की सायली ठीक आहे, तू जसं म्हणशील तसं आपण आता करूया. त्यामुळे आता अर्जुन आणि सायली हे दोघ जणही सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थितपणे सेट करतात आणि नागराज काका बाहेर असतो. ती संधी साधून सुमन काकूच्या खोलीमध्ये जातात आणि तो जो कॅमेरा आहे, तो कॅमेरा म्हणजेच जी व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे ती करण्यासाठी
मोबाईल समोर अगदी व्यवस्थितपणे लावून ठेवतात आणि तो मोबाईल असा लावायचा असतो की नागराज काकाला त्या मोबाईलबद्दल काहीही कळलं नाही पाहिजे. आणि सायली सुमन काकूला सांगते की काकू तुम्हाला ही खबरदारी घ्यायची आहे की हे सगळं नागराज काकानी बघता कामाने. जर काकानी तो मोबाईल बघितला तर मात्र प्रॉब्लेम झाला म्हणूनच समजायचं. त्यामुळे आपल्याला आता हे सगळं व्यवस्थितपणे सेटल करावं लागणार आहे. तेव्हा मग आता सुमन ही रूममध्ये बसलेली असते तेव्हा प्रतिमा तिच्या जवळ येते आणि तिला विचारते की सुमन बाळा, तुला काही खायला नकोय का? तेव्हा सुमन तिला म्हणते की नाही वहिनी, मी इथे रूममध्येच बसली. आणि ती मुद्दामच घाबरण्याचे नाटक करू लागते. आणि त्याच वेळेला प्रतिमाला ती म्हणते की मला ना जरा शांत बसायच रूममध्ये. तेव्हा आता ती रूममध्ये शांतच बसलेली असते. प्रतिमा म्हणते की बरं ठीक आहे, तू आराम कर, तुला भूक लागली की मला सांग, मम्मी देते तुला काहीतरी खायला. त्यावेळेला मग हे सगळं होत असताना सुमन एकटीच तिच्या खोलीमध्ये बसलेली असते आणि तितक्यातच नागराज तिच्या जवळ जातो आणि नागराज तिच्या जवळ गेल्यानंतर तिला म्हणतो की काय सुमन, काय करतेस? तेव्हा आता सुमन मुद्दामच घाबरण्याच नाटक करायला लागते. ती म्हणते की तुम्ही इथून बाजूला व्हा, बाजूला व्हा. तेव्हा आता तो म्हणायला लागतो की नाही, अजिबात बाजूला होणार नाहीये. तुला काय वाटलं की तू हे सगळं काही असं वागशील आणि मला काही कळणार नाही? बघ अगं, ते साहिली आणि अर्जुन तुला कसे सोडवायला आले सांग मला. तू त्यांना काहीतरी सांगितलं असेल, नक्की सांग. कुठून फोन केला होतास का? त्यांना कुठून लोकेशन दिलं होतं? तेव्हा सायलीला आता म्हणजे ती म्हणत असते की नाही नाही सायली. अर्जुन तेव्हा मग तो म्हणतो की बोल ना, आता काय दातकेड बसली का तुझी? बोल ना, काय झालं? तेव्हा ती गप्प बसलेली असते. ती आता घाबरल्याच नाटक करते आणि जोर जोरात श्वास घेऊ टाकते आणि ती श्वास घेत असताना हळूच म्हणत असते की मला वाचवा, मला वाचवा. त्यावेळेला आता प्रतिमा ही तिथे आलेली असते. प्रतिमा म्हणते की काय काय झालं सुमन? तेव्हा मग सुमन म्हणते की नाही वहिनी, काय मी ठीक आहे. पण त्यावेळेला नागराज म्हणतो की वहिनी, तुम्ही काळजी करू नका, तुम्ही बाहेर थांबा, मी आहे ना तिच्यासोबत, मी घेतो तिची काळजी. अहो मी आहे ना नवरा तिचा. असं म्हणून आता नागराज हा तिलाच म्हणजेच प्रतिमालाच रूमच्या बाहेर घालवून देतो आणि स्वतः रूमचा दरवाजा लावून तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू लागतो. तेव्हा मग नागराज म्हणतो की काय, तुला काय वाटतं की तू हे सगळं जे काही करते ते मला कळत नाही? आणि हो, या सगळ्या गोष्टींना मी अजिबातच तुला सोडणार नाहीये. तेव्हा तिथे मोबाईलमध्ये सगळं काही रेकॉर्ड होत असतं. मग सुमन म्हणते की तुमचा हा जो काही चेहरा आहे ना, हा खोटाडेपणा मी सगळ्यांसमोर आणणार, तुम्हाला सोडणार नाहीये मी. हे जे सगळं काही तुम्ही वागताना मी अजिबातच सोडणार नाही. त्यावेळेला मग आता लगेच नागराज म्हणायला लागतो की हे बघ, हे जे काही तुझं वागणं आहे ना, तुला काय वाटतं की मी तुला असं सोडणार आहे? हे बघ, तू किती काही बोललीस ना, तरीही तू काही बोलली नाहीस तरी मला सगळं काही समजतं. हे जे काही तू करतेस ना, आता तुला वेड्याचे झटके लागले, लक्षात घे. हे बघ सुमन, पण किती काही बोलायला लागलीस, कोणाला किती सांगितलंस ना, तरी तुझा कोणी विश्वास ठेवणार नाही, कारण की तू मात्र एक नंबरची वेडी मेंटल कॉन केस झाली. हे सगळ्यांना आता समजले, कळलं. तुला जर असं टॉर्चर करून वेड बनवता आलं असतं ना, तर मी खरंच त्या घरातल्या प्रतिमालाही असंच टॉर्चर कुठेतरी करून वेड बनवलं असतं. आता त्याचे जी काही व्हिडिओ रेकॉर्ड होत असते ती सगळी अर्जुन आणि सायली देखील ऐकत असतात आणि मग तिथे तो म्हणत असतो की खरंच आता तुझी अशी दशा केली ना, त्यानंतर मी सेम दशा की त्या प्रतिमाची करणार. तेव्हा असं म्हटल्यावर सुमन आणखी घाबरते आणि म्हणते की हे काय बोलताय तुम्ही? अर्जुन आणि सायलीच वाक्य. तिला आठवतं की सुमनला सांगितलेलं असतं की त्याला आणखी खरं बोलण्यासाठी भाग पाडायचं, त्याच्या तोंडून एक एक खरं वधवून घ्यायचं, तेव्हाच आपले मिशन सक्सेसफुल होईल. नागराज म्हणतो की म्हणजे काय करतेस, बघितलंस ना, तुला कसं मी किडनप करून ठेवलं होतं. आणि एक विचार कर,
तुला मी किडनप करू शकतो, तर ती प्रतिमा कीच झाडकी पत्ती, आणि त्यापेक्षा तुमच्या सगळ्यापेक्षा जो मोठा महिप्त चिक्रीला स्वतः मी किडनप करून ठेवलं होतं. तर तुम्ही काय आहात गुम्माज? यासाठी खरंच लक्षात आलं का तुम्हाला मी काही करू शकतो? आणि नशीब समज सुमन, तुला संपवली नाही मी. बरं झालं तुझे हे सगळे जे काही नाटक आहे ते चालू ठेवलंस, म्हणजे तुझी तब्येत ही ठीक नाही ना, म्हणून तू जिवंत आहेस. जर तुला मला कळलं असतं की तुला सगळं माहिती आहे, तर मग मात्र मी तुला केव्हा संपवलं असतं. आणि तुला काय तेव्हा ती म्हणते की तुम्हाला लाज नाही वाटत का हे सगळं करताना, म्हणजे स्वतःच्या बायकोला तुम्ही संपवायला निघालात. तेव्हा नागराज म्हणतो की हे बघ सुमन, स्वतःच्या बायकोला काय, अगं मी स्वतःच्या भावालाही संपवायला निघालो होतो. 22 वर्षापूर्वी जो अपघात घडून आला होता ना, तो प्रतिमाचा आणि रविराजचा अपघात हा मी घडवला होता. मी या सगळ्याचा मास्टरमाइंड मी होतो, समजलं? हे सगळं जे काही घडलं ना, त्याच्या मागे मीच होतो. महिप्तला सुपारी पण मीच दिली होती. आता पुढे काय बोलशील तू बोल. तुला कोणालाही सांगायचं ना, जाऊन सांग. मला माहिती आहे तुझ्यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही, कारण की तू वेडी झालीयस वेळी, आणि तुझ्यासारख्या मेंटली अनस्टेबल माणसावर कोणीही लक्ष ठेवणार नाही. म्हणून आता सुमन, एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, माझ्या विरोधात कुठेही तोंड उघडायला जायचं नाही, तर तुझ्यावर ना कोणी विश्वास ठेवणार. तुला वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये टाकायची सगळी काही जबाबदारी मात्र माझी असेल. त्यामुळे आता सुमन, तू इथे शांत पडायचं. घरात तुझी वहिनी जो काही तुझ्या पाहुणचार करते ना, तो करून घ्यायचा, आणि मी थोडाफार कधीतरी प्रेमाने तुला विचारपूस करायला येईल, ती गपचूप घ्यायची आणि सहन करायची, समजलं? पुढे काहीही तोंड उघडायचं नाही, आणि जर पुढे काही केलं तर बघ मग मी काय करू शकतो. आता अर्जुनने सगळं हे काही जो त्याचा व्हिडिओ असतो तो रेकॉर्ड करून ठेवलेला असतो, आणि त्याचं सगळं काही जे लाईव्ह असतं ते अर्जुनच्याही मोबाईलमध्ये दिसत असतं. त्यामुळे आता फायनली अर्जुनला त्याच्या विरोधात मोठा पुरावा सापडलेला असतो. नागराज सक्सेसफुल झालेलं असतं, कारण नागराजने स्वतःच्या तोंडून कबूल केलेलं असतं 20 वर्षांपूर्वीच्या अपघाताचा मास्टरमाइंड हा तो स्वतः आहे. त्यामुळे आता पोलिसांना सगळे नागराजबद्दलचे पुरावे हे सापडून देण्यामध्ये सुमन, अर्जुन, सायली यशस्वी ठरलेले आहेत. आणि फायनली इथे आता सुमनने वेड्याच नाटक करून चांगलंच नागराजला अडकवलेलं आहे, आणि महिप्त जे करू शकल नाही ते वेड्या सुमनने करून दाखवले. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.